अथ श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः अर्जुन विषादयोगः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय। धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्ध करण्याच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या पुत्रांनी आणि पांडवांच्या पुत्रांनी काय केले? धृतराष्ट्राला युद्धाबद्दल शंका होती, कारण कुरुक्षेत्र ही धर्मभूमी होती, ज्यामुळे त्याच्या पुत्रांचे मन बदलू शकते व ते युद्ध न करण्याचा निर्णय घेऊ शकतात. तो आपल्या पुत्रांना माझे आणि पांडवांना पांडूचे पुत्र म्हणून भेद दर्शवितो. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. संजय म्हणाला, हे राजा, त्यावेळी दुर्योधनाने व्यवस्थित रचनाबद्ध असलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्याजवळ जाऊन हे शब्द उच्चारले. दुर्योधनाने पांडवांचे सैन्य पाहून लगेच द्रोणाचार्यांकडे जाणे हे त्याच्या मनातील चिंता आणि गोंधळ. द्रोणाचार्यांनीच पांडवांना शस्त्रविद्या शिकवली होती. पश्यैतां पांडुपुत्राणा माचार्य महतीं चमो व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. हे आचार्य, आपल्या बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्राने रचलेल्या पांडुपुत्रांच्या या विशाल सेनेची रचना पहा. दुर्योधन द्रुपदपुत्राचा उल्लेख करतो, कारण द्रुपद राजाशी द्रोणाचार्यांचे पूर्वी वैर होते. द्रोणाचार्यांना लाज वाटावी आणि युद्धासाठी अधिक प्रेरित व्हावे, यासाठी दुर्योधन अशी टीका करतो. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा. या सैन्यात भीम आणि अर्जुनाप्रमाणे युद्धात पराक्रमी महान धनुर्धर आणि वीर आहेत. युयुधान, विराट आणि महारथी द्रुपद. दुर्योधन पांडवांच्या बाजूच्या महान वीरांची नावे घेऊन द्रोणाचार्यांना त्यांचे दृष्टकेतू, चेकितान, वीर काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि नरश्रेष्ठ शैब्य हे शूरवीर आहेत. पांडवांच्या सैन्यातील सर्वोत्कृष्ट आणि पराक्रमी योद्ध्यांचे नामनिर्देशन दुर्योधन करतो. युधा मन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा. पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा